सकाळी सकाळी बघा माझी क्युटी पाय आणि तिचे पप्पा आणि बिछाण्याला इग्नोर करून बघू शकता कसं नाश्ता करतायत. जायचं आहे सगळ्यांना. मग नाश्ता दिला पहिलं त्यांना बनवून. मग ते लोक गेले आणि मग दुसऱ्या कामाला लागलं, कारण माझा भाऊ पण आला आहे, त्याचा टिफिन बनवायचा आहे. माझा भाऊ सध्या माझ्याकडे राहतो, म्हणजे कामाला जातो. मग त्याच्यासाठी टिफिन बनवायचा होता. मग त्याच्यासाठी मस्त असं बघा माझं रुटीन. माझ्यासाठी पण टाईम नाही, मला नाही का गरम पाणी वगैरे पिते, ते स्वयंपाक करत करतच पित होते. मग तिकडं पाणी वगैरे पिलं आणि तुम्हाला दाखवते. चला मी आज काय बनवले भावाच्या टिफिनला. असं मस्त बघा बटाटा बनवला, बटाटे लावले मस्त असे कुकरला आणि मस्त असं भाजी रस्सा बनवला. असा एकच नंबर लागतो भाकरी चपातीसोबत. मला तर काळ्या मसाल्यात खूप म्हणजे खूपच आवडतो. मग असं थंड करायला इकडं डब्यामध्ये टाकून ठेवली, म्हणजे थंड होईल मग बांधता येईल असं. थोडीशी तरी पण टाकली आणि मग मस्त त्याचा टिफिन वगैरे बांधून दिला. आणि मग त्याचा टिफिन बांधून झाला तर बघा आज नाश्त्याला आम्हाला हे होतं मस्त प्रोटीन भरा नाश्ता. खाने का बहुत मजा आता है बाबा. चला असं मस्त मस्त थोडंसं प्रोटीन भरा नाश्ता केला. आणि माझं फेवरेट नाश्ता आहे बरं का हा. ह्याच्यापुढं मला सोनं पण दिलं ना तरी पण मी नाही खाणार. आणि माझ्या पोरीला ओरडत होते नाही का, हे नाही ते नाही खायचं. खूप नाटक करते माहिती का ती. छोटी काय पण खाती, मोठी असून काहीच नाही खात. तिला थोडंफार ओरडलं आणि ती गेली कॉलेजला. मग म्हटलं खूप दिवस झाले नाही का स्किन केअर केलीच नाही. म्हटलं चला आज करून घेऊया. तर मी फेशियल वगैरे करत नाही माहिती का, घरच्या घरी स्किन केअर करते. असं नाही की मी पार्लरला नाही जाते ना भुवया काढायला तर ॲब्रोज करायला जाते फक्त बरं का. बाकीचं मी घरच्या घरीच करत असते असं स्किन केअर. बेसन वगैरे घेतलं, त्यात दूध वगैरे टाकलं, थोडंसं लिंबू आणि मस्त असं चेहऱ्याला लेप लावून दिला. असं एकदम भारी भारी वाटतं माहिती का. चला मी लावून घेते सगळं आणि लावले आणि भूतनीच दिसायला लागली वापरे. तर चला या असं मस्त 10-20 मिनटं ठेवते, 10 मिनटं ठेवते. तर चला नंतर बघूया कसा ग्लो येतोय. तर वाव एकच नंबर. थोडंसं फ्रेश वाटलं खूप दिवसांनी बघा. स्कूलवरून पण आलं, माझं फ्रेश व्हायचंच काम चालू. हाफ डे आहेत आणि पेपर चालू असले तर लगेच येतात घरचे काम आवरूसपर्यंत. मस्त असं स्किन केअर केलं. कसं वाटलं?